त्याच्या मित्राच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी तो कोणाची मदत घेतो आणि कशा प्रकारे त्याच्या मित्राच्या घरी जातोय हा प्रसंग आहे, तर तो आम्ही आता सादर करत आहोत. हो काका, नमस्ते. नमस्ते बाळा. माझा मित्र इथे विजयनगर मध्ये राहतो. बाळा, मला नक्की तर नाही सांगते का, त्याच कॉलमध्ये शेजारचं तयार राहते, त्यांना तू विचार, तर तुला व्यवस्थित सांग. थँक्यू काका. माझा एक मित्र आहे, तुमच्या विजयनगर माहिती आहे ना बाबा, माझी मुलगी आहे, मी तिला पाठवते आणि तू तिच्या सोबत जाऊ शकतो. पायल, इकडे ये तर. काय आई? जा तर. तुला विशाल सोनवणे माहिती आहे ना? हो हो, तोच. हो हो, अगदी बरोबर, तोच तो. तर ह्या मुलाला त्याचा पत्ता हवा आहे, त्याचा मित्र आहे, तर तू त्याची मदत कर, तर त्याला तिथपर्यंत त्याच्या घरपर्यंत नेऊन सोड. तर दादा, विशाल दादा का? हो, आम्ही दोघं एकाच शाळेमध्ये आहोत. हा, आणि विशाल दादाकडे जायचंय का? का जायचंय विशाल दादाकडे? हो हो, चल दादा, मी तुला दाखवते त्याचं घर. हा, हे बघ, ह्या बाजूने जायचं, असं इकडे गाड्या असतात. चल, इकडे डाव्या बाजूने दादा. आपण इकडे असं इकडे समोर गेलो की एक अशी ही ग्रामपंचायत दिसते ना, हा, तिथेपर्यंत जाऊ आपण. हा, आता आपण ना डावीकडे वळूया आणि ते डावीकडे गेल्यानंतर ना तिथे दिसतं का मोठं झाड चिंचेचं? हा जवळच आहे आता आपण. हा, जवळच आलोय आपण त्या विशाल दादाच्या घराजवळ. माझं पण घर तिथेच आहे जवळ. हा, माझं पण घर दाखवते मी तुला रस्त्याने. हा, तिथे माझ्या घराच्या शेजारीच विशाल दादा राहतो. आम्ही नेहमी रोज एकत्रच खेळत असतो. हा, चला आपण जाऊया आता. हा, आता दिसलं का तिकडे? हा, तिथेच विशाल दादाचं घर आहे. हा, जा.